वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाचा 6 विकेट्स राखून पराभव केला आणि 6व्यांदा ट्रॉफी आपल्या नावावर केली। पण तुम्हाला माहिती आहे का, ऑस्ट्रेलियानं जिंकलेल्या या ट्रॉफीची किंमत किती आहे आणि ती ट्रॉफी कोण बनवतं? ही ट्रॉफी केवळ सोनं आणि चांदीने तयार केलेली एखादी कलाकृती नाहीये, तर एका प्रकारे ती क्रिकेटचं प्रतिनिधित्व करते। ही ट्रॉफी क्रिकेटमधील सातत्य आणि एकतेचं प्रतिनिधित्व करते। 1999 मध्ये तयार करण्यात आलेल्या ट्रॉफीच्या डिझाईननं त्या आधीच्या स्पर्धांवेळी देण्यात आलेल्या पारंपरिक ट्रॉफीच्या कल्पना पूर्णपणे बदलून टाकल्या होत्या। पण या ट्रॉफीच्या पूर्वी म्हणजेच 1999 पर्यंत प्रत्येक वर्ल्ड कप स्पर्धेसाठी स्वतंत्र ट्रॉफी तयार केली जात होती। पण आता वर्ल्ड कप स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेली मूळ ट्रॉफी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ताब्यात आहे आणि वर्ल्ड कप स्पर्धा जिंकणाऱ्या टीमला मूळ ट्रॉफी सारखीच दिसणारी हुबेहूब एक डुप्लिकेट ट्रॉफी दिली जाते। आयसीसी वन डे वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेसाठी तयार करण्यात येणाऱ्या ट्रॉफीचं वजन 11 किलो आणि उंची 60 सेंटीमीटर आहे। ही ट्रॉफी तयार करण्यासाठी सुमारे $30,000 म्हणजेच अंदाजे 25 लाख रुपये खर्च येतो। या खर्चाच्या रकमेवरून ट्रॉफीच्या निर्मितीला किती महत्त्व दिलं जातं हे स्पष्टच होतंय। वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या मूळ ट्रॉफीचं डिझाईन लंडनमध्ये तयार करण्यात आलं होतं। गॅरॉर्ड अँड कंपनीच्या पॉल मार्स्टेन यांनी हे डिझाईन तयार केलंय। कारागिरांच्या एका टीमनं लंडनमध्ये 2 महिन्यांत अतिशय मेहनतीनं ही ट्रॉफी बनवली होती। तर सध्याची ट्रॉफी ॲशफोर्डमधील ओटे विल सिल्वर स्मिथने बनवली आहे। मध्यभागी सोन्याचा गोळा, त्याच सोबत 2 बेल्स, 3 चांदीचे स्टंप्स यांनी ही ट्रॉफी तयार होते। बॉल स्टंपला लागल्यानंतर जसं चित्र दिसतं ना, त्याची प्रतिकृती ही ट्रॉफी आहे। मूळ ट्रॉफीवर आतापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धा कोणत्या वर्षांत कोणत्या देशानं जिंकल्या याचा उल्लेख करण्यात आलेला आहे। ही ट्रॉफी म्हणजे एक प्रकारे क्रिकेटचं ऐतिहासिक रेकॉर्ड आहे। क्रिकेटच्या इतिहासात नोंदवलेल्या अविश्वसनीय घटनांची साक्षीदार आहे। आतापर्यंतच्या 11 विजेत्यांची नावं त्यावर कोरलेली आहेत, पण विजेत्या संघाला जी ट्रॉफी दिली जाते तिच्यावर ही नावं कोरलेली नसतात। भारताचा यंदाचा खेळ बघून आपलंही नाव मूळ ट्रॉफीवर कोरण्याची संधी होती, मात्र ती हुकल्यानं अजून काही वर्ष आपल्याला वाट पाहावी लागणार आहे।